Hello students. In previous video we study how to do the addition of a 6-digit and 7-digit number. Now in this video we learn how to do the subtraction of a 6-digit and 7-digit number. We already studied about how to do the subtraction in a previous classes, that is 3rd standard, 4th standard. We are doing the same process for the 6-digit and 7-digit number. There is nothing difference in the previous एक्झाम्पल्स. जसं आपण आधी सोडवत होतो सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल, त्याचप्रमाणे आता आपण फक्त 6 डिजिट आणि 7 डिजिट नंबरसाठी करणार आहोत. सेम प्रोसिजर. सो काय करणार आपण, पहिल्यांदा आय एम मेकिंग अ टेबल. जसं आपण ॲडिशनसाठी टेबल तयार करून घेतलं होतं तसंच मी इथे सबस्ट्रॅक्शनसाठी सुद्धा टेबल तयार करून घेतले. लुक ॲट अ टेबल. ॲडिशनमध्ये किती रोज होत्या, रोज म्हणजे ह्या आडव्या ओळी 1 2 3 4 5 आणि कॉलम म्हणजे उभे. सो किती होते ॲडिशनमध्ये, ॲडिशनमध्ये होते 4. वरती 2 छोटे, त्याच्यानंतर 3 नंबरचा रो असणार आहे, तो जरा मोठा असणार आहे. 2 नंबर्स लिहायचे त्यामुळे, आणि लास्ट असणार आहे छोटा आन्सर लिहिण्यासाठी. सेम ते बनवून घेतलंय. पण ॲडिशनमध्ये वरती 2 रोज होते, आता इथे किती असणार आहेत, 3 रोज असणार आहेत वरती. त्याच्यानंतर एक मोठा रो टू राईट दिस 2 नंबर्स अँड फॉर द आन्सर. आणि हे जे 2 नंबर असणार आहेत ते कशासाठी असणार आहेत, बॉरोसाठी. इट इज यूज फॉर अ बॉरो अँड दिस इज यूज फॉर अ आन्सर. सो let's begin how to do the subtraction of a 6-digit number. I'm taking one example, that is we have to do the subtraction of 8,57,513 minus 4,82,256. So start the subtraction. What we have to do first, we have to write the first number in this table. आपल्याला नंबर लिहून घ्यायचं आहे टेबलमध्ये. आणि आपण मी सांगितलं ॲडिशनमध्ये की नंबर आपण कुठून स्टार्ट करतो, युनिट प्लेसपासून लिहायला. सो व्हॉट इज द युनिट प्लेस डिजिट, 3 3 1 5 7 5 8. Yes, I'm completing the number. Do the subtraction. Write down the subtraction sign, minus sign, and then write the second number. Start from unit place 6 5 2 2 8 4. And now we start actually doing the subtraction. So just like addition, we starting a subtraction from the unit place. आपण जसं ॲडिशनला युनिट प्लेस पासून स्टार्ट केलं तसंच आपण सबस्ट्रॅक्शन पण युनिट प्लेस पासून स्टार्ट. सो व्हॉट इज द सबस्ट्रॅक्शन, 3 minus 6. 3 minus 6. We have to subtract 6 from the 3. आपल्याला काय करायचं, 3 वजा 6. पण बघा व्हॉट हॅपन, आपल्याला छोट्या नंबरमधून मोठा नंबर वजा करावा लागणार आहे. वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट बिगर नंबर फ्रॉम द स्मॉलर नंबर, बट इट इज पॉसिबल, नो. बघा काय, 3 हा स्मॉल आहे, कोणापेक्षा 6 पेक्षा आपण सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. वी इझिली डू द सबस्ट्रॅक्शन ऑफ 6 minus 3. आपण 6 मधून 3 वजा करू शकतो, पण 3 मधून 6 करू शकतो का, नाही. सो फॉर दॅट वी शुड हॅव टू टेक अ बॉरो. मीन्स वी हॅव टू टेक अ 10 फ्रॉम द प्रिव्हियस प्लेस. कोणती आहे, युनिट प्लेसच्या आधीची प्लेस कोणती आहे, 10. तर आपल्याला ह्या नंबरमध्ये 10 ॲड करायचे. बघा, कारण आधीची प्लेस कोणती आहे, 10, त्यामुळे आपण ह्या नंबरमध्ये, युनिट प्लेसच्या नंबरमध्ये 10 ॲड करणार. 10 + 3 means 13. सो राईट 13 हिअर अँड मेक अ क्रॉस मार्क ऑन दिस 3. आता आपण कोणता नंबर यूज करणार आहोत, 13 नंबर यूज करणार आहोत. कोणता नंबर यूज करणार आहोत, 13. सो डू द सबस्ट्रॅक्शन 13. नाउ यूज दिस न्यू नंबर 13 minus 6. येस, इट इज पॉसिबल. बघा काय आता होऊ शकतो का, 13 minus 6. येस, 13 मोठा आहे आणि आपण 6 छोटा आहे. आपण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा करू शकतो. 13 minus 6. व्हॉट विल बी द आन्सर, 13 minus 6. What is the answer?
What will be the answer? 13 minus 6. What is the answer? The answer is 7. What is the answer? 13 minus 6 is 7. Next, 13 minus 6 is 7. Next, what we have to do? We are taking a 10 from the previous number. आपण काय केलं होतं, इथे नंबर आपला छोटा होता, त्यामुळे आपण काय केले होते, आधीच्या प्लेस मधून 10 घेतले होते कुठे, युनिट प्लेस, आणि ते ऍड केले होते कुठे, युनिट प्लेस नंबर मध्ये. 10 केला ऍड युनिट प्लेस नंबर मध्ये, म्हणून आपल्याला काय मिळालं, 13. आता आपण 10 प्लेस कडून 10 घेतले होते, त्यामुळे इथला नंबर 1 ने रिड्यूस होणार. 1 minus 1 0. काय होणार आहे, 0 होणार आहे. नेक्स्ट, डू द सबस्ट्रॅक्शन 0 minus 5. इट इज पॉसिबल 0 मधून 5 मायनस करणं? नो, इट इज नॉट पॉसिबल. सो अगेन व्हॉट वी हॅव टू डू, अगेन वी हॅव टू टेक अ कॅरी. आपण इथून कॅरी घेतल्यावर इथे काय होणार आहे, नंबर तयार. 1 कॅरी घेतल्यावर 10 आपण घेतले आधीच्या नंबर मधून, 10 घेतलेत. सो व्हॉट इज रिमेनिंग नाऊ, न्यू नंबर इज 10. 10 minus 5 is 5. I'm using a blue pen to write down this. 10 minus 5 is 5. आपण काय केलं बघा इथे, लेट्स चेक अगेन. आपण आधीच्या नंबर मध्ये 3 मधून 6 वजा होऊ शकत नव्हता, म्हणून आपण काय केलं, आधीच्या प्लेस मधून 10 कॅरी घेतला आणि ऍड केला कशामध्ये, 3 मध्ये. 10 plus 3 13. आता आपला न्यू नंबर मिळाला 13. 13 मधून 6 मायनस केले, आपल्याला मिळाले 7. त्यानंतर इथे जो नंबर असेल त्याला काय करायचं, 1 ने रिड्यूस करायचं, 1 ने सबस्ट्रॅक्शन करायचं. 1 minus 1 काय येणार इथे, 0. आता 0 मधून तर 5 मायनस करू शकत नाही, मग आपण पुन्हा एकदा आपल्याला कॅरी घ्यावी लागणार. सो कॅरी किती घेणार आपण, 10. जेव्हा याच्यामध्ये ऍड करणार तेव्हा काय मिळणार आपल्याला, 10. सो 10 minus 5 is 5. नाउ अगेन डू द सेम प्रोसिजर, दॅट इज वी आर टेकिंग अ कॅरी फ्रॉम द प्रिव्हियस प्लेस. सो नंबर इज रिड्यूस बाय 1, दॅट इज 5 minus 1, that is 4. Now use this number, 4 minus 2. What is the addition, subtraction? 4 minus 2 is 2. Yes, there is no again borrow procedure. Then now we have to do 7 minus 2. 7 minus 2 is 5. 7 minus 2 is 5. Next, do the 5 minus 8. 5 minus 8 होऊ शकतं का, बघा नाही. मग काय करणार आपण, आधीच्या नंबर मधून 10 कॅरी घेणार आणि नंबर काय तयार होणार आपला, what will be the number will we get, that is 15, and use this 15 here. So 15 minus 8, how many it is, 15 minus 8 it is 7, and we are taking a carry from the previous place, means we have to reduce this number by 1, that is 8 minus 1 is 7. I write down in a borrow place. 7 minus 4 is 3. So in this way you can subtract a 6-digit number. आपण आधीच्या प्लेस मधून जर बॉरो कॅरी घेतली असेल तर ती इथला नंबर काय करायचा, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इन दिस वे यू कॅन इझिली डू द सबस्ट्रॅक्शन. सो व्हॉट इज अवर आन्सर, 3,75,257 is the answer of our subtraction when we subtract these two numbers. So I am taking another example so we get more understand how to do the subtraction of a given number. 7-digit number I am taking a 7-digit number. आता आपण 7-digit नंबरचं सबस्ट्रॅक्शन बघूया. मी पहिल्यांदा काय करून घेतलंय, टेबल बनवून घेतलंय. तसं सबस्ट्रॅक्शनला आधीच्या एक्झाम्पलमध्ये घेतला होता. अँड आय एम रायटिंग द प्लेस व्हॅल्यू. सो वी स्टार्टिंग अ सबस्ट्रॅक्शन. राईट डाऊन द फर्स्ट नंबर.
फर्स्ट नंबर कोणता आहे आपला 38,01,213. So start writing the number from unit place. 3 1 2 1 0 8 3. Do the write down the subtraction sign and again write the second number. 8 4 6 4 5 7 3. So now we starting a subtraction. आता आपण सबस्ट्रॅक्शन स्टार्ट करतो. काय करणार आपण बघा, युनिट प्लेस पासून सबस्ट्रॅक्शन स्टार्ट करणार आहोत. वी आर स्टार्टिंग अ सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द युनिट प्लेस. लेट्स स्टार्ट. 3 minus 8. Yes, just like a previous example, we cannot subtract a 8 bigger number from the smaller number. So for that, what we have to do, we have to take a carry from the previous number, that is 10. 10 plus 3 is 13. So our new number is 13. And do the subtraction. 13 minus 8. How many it is? 13 minus 8. Answer is 5. नेक्स्ट. आणि मी जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, आपण जर आधीच्या प्लेसमधून कॅरी घेतली असेल 10, तर आपण काय करायचं, त्या प्लेसमध्ये जो नंबर असणार आहे नेक्स्ट त्याला 1 ने रिड्यूस करायचं, 1 ने रिड्यूस. सो वेन 1 minus 1 is 0, but it is not possible to subtract 4 from the 0. 0 minus 4 पॉसिबल आहे का? नाही आहे. पण आपण पुन्हा काय करणार, या नंबरमध्ये नेक्स्ट प्लेसमधून कॅरी घेणार. We are adding a 10, so we get number 10 here. Yes, 10 minus 4 is 6. Yes. आता आपण काय करणार आहोत बघा, इथे आपण आधीच्या प्लेसमधून कॅरी घेतली होती, म्हणजे हा नंबर आपला काय होणार आहे, 1 ने रिड्यूस होणार आहे. सो व्हॉट विल बी अवर नंबर 1. 2 minus 1 is 1. आता आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. 1 minus 6. पॉसिबल आहे का 1 minus 6? Because 6 is greater and 1 is small. Again we have to take a carry. Let's do. Again we have to take a carry. 10. 10 plus 1 is 11. 10 plus 1 is 11. So 11 minus 6 is possible? Yes, 11 minus 6 is possible. That answer is 5. Let's check. आपण काय केलं होतं, इथे आधीच्या प्लेसमधून कॅरी घेतली होती. So we have to reduce this number. Again 1 minus 1 is 0. आता 0 minus 4 is possible. Is it possible? 0 minus 4? No. So again take a carry from the previous number. So I am taking carry from here. That is 10. So I am taking a carry from here. That is 10. So what is the answer? 10 minus 4. 10 minus 4 is 6. आता वी हॅव टू रिड्यूस दिस नंबर. काय करावं लागणार आहे आपल्याला, इथला नंबर रिड्यूस करावा लागणार आहे. कारण आपण इथे काय घेतलं होतं, आधीच्या प्लेसमधून कॅरी घेतली होती आणि आपला न्यू नंबर तयार केला होता कोणता, 10. व्हॉट वी हॅव टू डू, आता इथे नंबर कोणता असणार आहे, 0. 0 मीन्स वी हॅव टू कन्सिडर अ 10. 10 मधून आपण इथे एक ऑलरेडी बॉरो दिला होता. मीन्स वेन वी आर गिविंग अ बॉरो हिअर, देन फ्रॉम 10 आपण किती बॉरो दिला होता, 10 दिला होता. सो इफ 10 इज गिवन, देन हाऊ मेनी इज मीन 10 minus 1 is 9. So 9 minus 5 is possible. Yes, 9 minus 5 is 4. Next, 8 minus 7. 8 minus 7 is 1. And 3 minus 3 is 0. Look at the example again. Carefully observe the example, how we do the subtraction. Sorry, I am
make a mistake to I forgot to remember that when such a 0 is present here means we have to consider असा जर 0 आला आणि आपल्याला समजत नसेल आता नंबर रिड्यूस कसा करायचा, कारण इथे सोपं होतं बघा. 2 ने रिड्यूस केल्यानंतर आपल्याला काय कळत होतं की 1 येणार आहे. 2 - 1 0, 1 - 1 0. आता 0 ला रिड्यूस कसं करणार 1 ने, तर आपण काय करायचं, हा 0 म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला 10. जेव्हा आपण इथे कॅरी देणार तेव्हा आपण काय करणार आहोत, आता इथून तर घेऊ शकत नाही कॅरी 0 मधून केल्यानंतर, मग काय करायची, ती कॅरी कुठून घ्यायची आहे, आधीच्या नंबरमधून. 0च्या आधी जो नंबर असेल त्याच्याकडून एक कॅरी इथे घ्यायचे. इथे मग नंबर कोणता तयार झाला, 7. इथे नंबर काय, जेव्हा इथे समजा नेक्स्ट नंबर 0 असेल आणि आपण ते ऑलरेडी इथे कॅरी घेतली, आता हा 0 रिड्यूस कसा करायचा हे जर आपल्याला माहित नाही, मग ते अशा वेळी काय करायचं, आधीच्या नंबरमधून एक कॅरी इथे घ्यायची. म्हणजे काय होणार, इथे एक कॅरी इथे दिल्यानंतर इथे नंबर कोणता राहणार आहे, which will number will remain when giving a 1 carry to the next place, that is 7, and this carry is given to the next place, that is, so reduce this number by 1, that is 9, and previous number by 1, that is 7. 7 minus 7 is 0, and 3 minus 3 is 0. So what is our answer, 46,565. 46,565. This is our answer. In this way you can do the subtraction of a 7-digit number. Thank you.